नमस्कार. डॉक्टर ज्ञानोबा मुंडे उदगीर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. 21 जून या दिवसाचं एक अत्यंत महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे हा दिवस वर्षभरातील सर्वात मोठा दिवस आहे. प्राचीन काळापासून ऋषी मुनी साधू संत यांनी योगाचे महत्त्व पटवून दिलेले आहे. आजच्या या धक्काधक्कीच्या जीवनामध्ये शरीर आणि मनावर नियंत्रण ठेवण्यासाठी योगाची अत्यंत गरज आहे. थोडक्यात सांगायचे झाले तर तन आणि मन यांचा एकत्रित व्यायाम म्हणजे योग होय. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर 2014 मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्राच्या महासभेत 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्यात यावा असा प्रस्ताव मांडला. सदरील बैठकीमध्ये 193 देशाचे प्रतिनिधी होते. त्यापैकी 175 देशाच्या प्रतिनिधींनी याला होकार दिला आणि खऱ्या अर्थानं डिसेंबर 2014 मध्ये या दिनाला मान्यता देण्यात आली आणि 21 जून 2015 रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून जगभर साजरा करण्यात आला. सद्यस्थितीचा जर विचार केला तर आपल्या लक्षात येते की माणसानं मोठ्या प्रमाणात प्रगती केलेली आहे. आज माणूस चंद्रावर गेलेला आहे, परंतु आज माणूस सुखी आणि समाधानी होऊ शकलेला नाही. खऱ्या अर्थानं जर विचार केला, आज माणूस व्यसनाच्या आहारी गेलेला आहे. तो अनेक रोगांचा शिकार बनलेला आहे. त्यामुळं माणसाचं आयुर्मान आज घटत चाललेलं आहे. माणसाचं आयुर्मान कमी होत चाललेलं आहे. त्यामुळं या धावपळीमधून, या तणावग्रस्त जीवनामधून जर आपली सुटका करून घ्यायची असेल तर खऱ्या अर्थानं आज आम्हाला योगासन आणि प्राणायामाची अत्यंत गरज आहे. योगासन आणि प्राणायाम केल्यामुळं आपल्या शरीराला काय फायदे होऊ शकतात याचे फायदे आपण पाहणार आहोत. बघा, योगासनामुळं माणसाचं शरीर आणि मन तंदुरुस्त राहतं. एवढंच नाही तर माणसाची रोगप्रतिकार शक्ती वाढते. योगासनामुळं सहनशीलता वाढते. योगासनामुळं मनाची एकाग्रता वाढते. योगासनामुळं बुद्धिमत्ता वाढते. ताण तणावाचे व्यवस्थापन होते. माणसाची कार्यक्षमता वाढते. भावनावरती नियंत्रण ठेवता येतं. जे रोग गोळ्याने बरे होत नाहीत ते रोग योगासनाने बरे होतात. उदाहरणार्थ बीपी, शुगर, कॅन्सर असे अत्यंत जीवघेणे रोग योगासनामुळे बरे झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळं योगासनाचा खऱ्या अर्थानं या अत्यंत मोठ्या आजारातून बाहेर पडण्यासाठी माणसाला फायदा होतो. व्यायामामुळे शरीर तंदुरुस्त होते तर योगामुळे माणसाचे मन तंदुरुस्त होते आणि माणसाचं आयुर्मान वाढायला सुद्धा मदत होते. कठोर परिश्रमाने यश मिळते, पण अपयश पचविण्यासाठी योगासनाशिवाय कसलाही पर्याय नाही. आज आम्ही दिवसभर कामासाठी वेळ देतोय, आज आम्ही दिवसभर नोकरीसाठी वेळ देतोय, पण स्वतःच्या शरीरासाठी वेळ द्यायला आज आमच्याकडं वेळ नाही. ज्याप्रमाणे आज आम्ही मोबाईलची बॅटरी 1 तास चार्जिंग केल्याच्या नंतर आमचा मोबाईल दिवसभर चालतो, त्याचप्रमाणे जर आम्ही योगासन आणि प्राणायाम करण्यासाठी आम्ही अर्धा तास 1 तास वेळ दिला आणि आमच्या शरीराची बॅटरी चार्जिंग केली तर आमचं शरीर दिवसभर काम करू शकतं, दिवसभर कष्ट करू शकतं,
त्यामुळं योगासनाच्या माध्यमातून आपण या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्तानं योगाची किंवा योगासनाची सवय लावून घेणं गरजेचं आहे आणि आपलं आयुर्मान वाढविण्यासाठी मदत करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळं आज आपण या योग दिनाच्या माध्यमातून योगासन आणि प्राणायाम करण्याचा प्रयत्न करूया. आपल्या शरीरासाठी, आपल्या मनासाठी, आपल्या शरीर आणि मनाला तंदुरुस्त करण्यासाठी आपण आपला अनमोल वेळ किमान दिवसभरातला अर्धा तास, 1 तास वेळ देऊया आणि आपलं जीवन आनंदी करण्याचा प्रयत्न करूया. धन्यवाद.